Okay. So once again, a very warm good evening, guys, and welcome for the session. So आज का जो लेक्चर आहे, आजचं जे लेक्चर आहे त्या लेक्चरमध्ये आपण रिस्पॉन्सिव्हनेस वरती थोडं वर्कआउट करणार आहोत. ओके, व्हाट वी आर गोइंग टू डू, विल वर्क ऑन रिस्पॉन्सिवनेस. नाउ बेसिकली रिस्पॉन्सिवनेस क्या होता है उसे थोड़ा समझ लेते हैं. ओके, सो जब भी हम कोई वेबसाइट डिजाइन करते हैं, वो वेबसाइट अलग अलग डिवाइस पे रन होती है, राइट. सो इफ आई जस्ट ओपन अ वेबसाइट ओवर हियर, एक कोई भी वेबसाइट ओपन करेंगे, जैसे कि यहाँ पे मैं एक वेबसाइट ओपन करूंगा, बूटस्ट्रैप. ओके, सो आई विल जस्ट सर्च फॉर बूटस्ट्रैप एंड यहाँ पे अगर आपने ध्यान से देखा, बूटस्ट्रैप इज अ फ्रेमवर्क. ओके, विच इज वेरी वन ऑफ द पॉपुलर फ्रेमवर्क एक्चुअली. ओके, तो वो जो स्पेसिफिक फ्रेमवर्क है उस पे वेबसाइट, बहुत ज्यादा वेबसाइट डेवलप होती है. सो दैट इज वन ऑफ द गुड फ्रेमवर्क. इसकी ये खासियत ये है कि यहाँ पे आप देख सकते हैं, बिल्ड अ फास्ट एंड रिस्पॉन्सिव साइट. ओके, बट रिस्पॉन्सिव होता क्या है पहले वो समझ लेते हैं. अगर मैंने गूगल पे ये डाला, रिस्पॉन्सिव डिवाइस, ओके, एंड इफ आई जस्ट क्लिक ऑन द इमेजेस, आपको ये दिखेगा कि जो रिस्पॉन्स होते हैं वो अलग अलग डिवाइस के लिए होते हैं. कैसे होते हैं? अलग अलग डिवाइस के लिए होते हैं. सो यू कैन सी दैट, लाइक जो वेबसाइट हम डेस्कटॉप पे क्रिएट करते हैं या फिर डेस्कटॉप के लिए, वही वेबसाइट हो सकता है कि मुझे मोबाइल पे भी चाहिए. यस और नो? ऐसा भी हो सकता है कि वो टैबलेट पे भी हो. तो अलग अलग जो डिवाइसेस होती है उनमें हमारे वेब पेज फिट होना चाहिए. दैट इज व्हाट द रिस्पॉन्सिव इज कॉल्ड, इज ऑल अबाउट. तो चलिए एक बार समझ लेते कि रिस्पॉन्सिव को हम कैसे लिख सकते हैं. अभी ये जो लेक्चर है इसमें मैं बट बहुत ही डीप ड्राइव रिस्पॉन्सिव नहीं लूंगा, क्योंकि आगे चल के आप टेलविन भी यूज करने वाले हैं. ओके, बट वी विल ट्राई टू अंडरस्टैंड कि रिस्पॉन्सिव वर्क होता कैसे. तो आज के लेक्चर का एजेंडा क्या है? हाउ एग्जैक्टली द रिस्पॉन्सिव वर्क्स. ओके, यस, फाइन. सो चलिए फिर इसे एक बार डेवलप कर ये करते हैं, वर्कआउट करते हैं. और कल हम क्या करेंगे, वी विल नॉट स्टार्ट विद जावास्क्रिप्ट, वी विल डिजाइन अ वेब पेज. ओके, सो व्हाट विल डू, वी विल डिझाईन द वेब पेज. ओके, आणि हे वेब पेज ज्यावेळेस आपण डिझाईन करणार आहोत, सो वी विल लर्न दॅट की याला रिस्पॉन्सिव्ह कसं बनवू शकतो आपण. ठीक आहे, फाईन. तर आजच्या लेक्चरचा अजेंडा काय आहे? रिस्पॉन्सिव्हनेस. सो चला रिस्पॉन्सिव्हनेस चेक करूया. सो जस्ट आय विल ओपन अ डेव्हलपर्स टूल ओव्हर हियर. इथे सर्वात टॉपला तुम्हाला एक आयकॉन मिळेल, दिसतोय का इथे आयकॉन? त्या आयकॉनला म्हणतात टॉगल डिव्हाइस. काय म्हणतात? यावरती जर मी क्लिक केलं तर तुम्हाला इथे ऍक्च्युली डिव्हाइसेस मिळतील. मी इथे रिस्पॉन्सिव्ह वरती क्लिक करतोय. यू विल सी वन थिंग, जेव्हा वेबसाईटची साईज, जेव्हा वेबसाईट एक डिस्प्ले यूज करते, तर डिस्प्लेची व्हॅल्यू मी इथे काय दिलेली आहे? हा, 447. तर ही रॅन्डम व्हॅल्यू आहे. बट इथे जर तुम्ही केअरफुली बघितलं, जसा असा कोड कमी होतोय, सॉरी जशी साईज कमी होती, तुम्ही बघा की यूआय मध्ये थोडासा चेंज होतोय. नीट बघा, पूर्वी बटन्स बघा कशी होती. तर एक्झॅक्टली एका पॉइंट नंतर काय झालं? येस, ते जे बटन होते, त्या बटन्स जे होते त्यांचा यूआय थोडा चेंज झाला. अँड यू विल ऑल्सो सी वन थिंग, की इथे जर मी क्लिक केलं तर बघा मेनू पण आता दुसऱ्या वेने रन होतोय. पूर्वी असा रन होत होता का? नाही. तर तो ऍक्च्युली व्ह्यू होता. पण जशी मी साईज कमी केली तसा त्याचा व्ह्यू हा टॅबलेट व्ह्यू झालाय. तर मी अजून जर कॉन्टेंट याचा कमी केला, यू विल सी दॅट की वेगवेगळ्या प्रकारे थोडे यूआय मध्ये चेंजेस होत आहेत. बघा, जेव्हा मी टॅबलेट वरती होतो तर हा आयकॉन बघा कुठे दिसतोय. बट जर मी याची साईज अजून कमी केली, मोबाईलच्या वेने जर केली, तर बघा आयकॉन चेंज होत आहे. झाली डिरेक्शन चेंज. याला म्हणतात रिस्पॉन्सिव्हनेस. व्हॉट वी कॉल इट ॲज अ रिस्पॉन्सिव्हनेस.
नाउ व्हॉट आय विल डू वन मोर थिंग, जस्ट आय विल क्लिक ऑन डॉक्स. मी ते डॉक्स वरती क्लिक करतोय आणि आता बघा रिस्पॉन्सिव्हनेस कसा चेंज होतोय. लेफ्ट आणि राईट साईडला जे मेनूज आहेत बघा त्यांचा UI कसा मॉडिफाय होतोय. एका लेवल नंतर त्यामध्ये चेंज होतो बघा. ऑन दिस पेज पहिला राईट साईडला होता, आता कुठे आले बघा. राईट. सो हे वेबसाईटला इथे वरती आलंय. मी अजून जर याला मिनिमाइज जर केलं तर बघा पूर्वी हे व्ह्यू होत होतं, पण जेव्हा डेस्कटॉप मोबाईल वरती येतो तेव्हा व्ह्यू होतंय का ते. दिस इज कॉल्ड ॲज अ रिस्पॉन्सिव्हनेस. काय म्हणतात त्याला? रिस्पॉन्सिव्ह. So we will just learn that how this responsiveness works. Okay. मग एका वेबसाईटमध्ये रिस्पॉन्सिव्हनेस कसा ऍड करायचा तर हे आपण बघणार आहे. या एक्झाम्पल मध्ये आपण हे बघूया. मी आधी तुम्हाला पहिल्या 15 मिनिटांमध्ये रिस्पॉन्सिव्ह शो करेल. नंतरच्या 45 मिनिट्समध्ये आपण एक मेनू डिझाईन करू आणि त्या मेनूला रिस्पॉन्सिव्ह बनवूया. ओके. कारण सर्वात हार्ड जे असतं ते मेनूच असतं रिस्पॉन्सिव्ह बनवण्यामध्ये. इज दॅट क्लिअर? सो लेट्स अंडरस्टँड. How do I say? So now let's understand how the responsive works. Now for this, what I will do, just I will open the project in live server first. Okay, तर इथे मी प्रोजेक्टला ऑलरेडी आपलं प्रोजेक्ट आहे रिस्पॉन्सिव्हचं फोल्डर मी क्रिएट केलंय. इथे मी index.html ॲज अ फाईल ॲड करेल. ओके. अँड वन मोर थिंग, what I will do, just I will quickly create a HTML skeleton. आता आपण हेच यूज करतोय. जर तुम्ही वेबसाईटवरती रिस्पॉन्सिव्हनेस हवा असेल तर ही लाईन नंबर 5 कंपल्सरी आहे. हीच लाईन नंबर 5 इंडिकेट करते की तुमची वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह आहे. तर यात आपण काय म्हणतो की जो आमचा व्ह्यूपोर्ट आहे त्याची विड्थ म्हणजे त्याच्या आतमधला जो कॉन्टेंट आहे त्याची विड्थ डिव्हाइसची जी विड्थ असेल तशी हवी आणि इनिशियल झुमिंग त्याच्यामध्ये नको आहे. ओके. तर ही लाईन जर नसेल तुमच्या वेबसाईटमध्ये तर वेबसाईट रिस्पॉन्सिव्ह बनत नाही. हे एक युनिव्हर्सल ट्रूथ आहे. इज दॅट क्लिअर? नाउ जस्ट आय विल से रिस्पॉन्सिव्ह. ओके. आता रिस्पॉन्सिव्ह कसं क्रिएट करणार आपण, तर यासाठी मी एक सर्वात आधी एक फाईल क्रिएट करेल. विच फाईल? CSS फाईल. सो आय विल से main.css. ओके. आणि या फाईलला मी इथे इम्पोर्ट करेल. सो जस्ट आय विल से लिंक CSS ./CSS अँड main.css. आता आपण एक काम करूया. इथे मी एक मेन सेक्शन ऍड करेल आणि या सेक्शनच्या आतमध्ये मी 3 सेक्शन ऍड करेल. किती सेक्शन? 3. प्रत्येक सेक्शनला एक क्लास असेल, त्याचं नाव आपण देणार आहोत. लाईक जस्ट आय विल से सेक्शन. काय क्लासचं नाव? सेक्शन. ओके. अँड अजून एक क्लास मी देणार आहे, लाईक आय विल जस्ट से ब्लॉक नंबर, block-1. Okay, so yeah, just will create it and you will see 3 are created. मी जस्ट या ब्लॉकचे नंबर चेंज करेल आणि प्रत्येकामध्ये ब्लॉकचं नाव ऍड करेल. लाईक आय विल जस्ट से block 1. Then I will just say block 2. Then I will say block 3. हा नाही, इथे आपण काय केलं, सेक्शन नावाचा एक क्लास बनवला आहे आणि ब्लॉक नावाचा क्लास बनवला, सो दॅट फ्युचरमध्ये आपण त्याचा यूज करू शकतोय. हा, एका सेक्शनला 2 क्लास. बरोबर. किती क्लास लिहिले आहेत आपण इथे? 2. आणि इथे मी एक क्लास ऍड करेल. जस्ट आय विल से दिस इज गोइंग टू बी अ कंटेनर. ओके. अँड लेट्स ओपन द CSS universal selector, box sizing as border box, margin to 0 and padding to 0. ओके. त्यानंतर मी ते कंटेनर यूज करेल. जस्ट आय विल से डिस्प्ले याचं नंतर करूया आपण. सर्व क्लासेस एकदा आपण इम्पोर्ट करूया आणि हे मी सर्व इथे लिहू.
सो जस्ट मी म्हणेल की लाईक हा जो ब्लॉक आहे इथे काय करणार आपण ब्लॉक -1. ओके, then I will say block -2, then I will say block -3 आणि हे ब्लॉक्स आपण इथे क्रिएट केले. आता मी प्रत्येक ब्लॉकला एक साईज द्यायची मला. आय विल जस्ट से विड्थ ॲज 20% अँड हाईट ॲज 20 VH. ओके, ब्लॉक 1 जो आहे त्याला मी बॅकग्राऊंड कलर ॲज ग्रीन देतोय. काय देतोय इथे मी ग्रीन. ब्लॉक 2 जो आहे त्याला बॅकग्राऊंड कलर ॲज अ रेड देऊया. आणि ब्लॉक 3 जो आहे याला बॅकग्राऊंड कलर काय देणार आहे मी आय एम जस्ट गोइंग टू गिव्ह अ बॅकग्राऊंड कलर ॲज ब्ल्यू. ओके, आणि या सर्वांना कलर ॲज अ व्हाईट यूज करेल. So now if I just open this one with live, you will able to see that it will just give me that output. आलेत? चला एका रो मध्ये आणूया आता त्यांना. So just I will say that I just want to bring them in one row. Okay, त्याच्या कंटेनरला मी म्हणेल डिस्प्ले ॲज अ व्हेरी गुड. चला अजून एक ब्लॉक ऍड करूया किंवा या प्रत्येक सेक्शनला मी म्हणेल यू विल हॅव 30%. ओके, आणि हा जो लास्ट सेक्शन आहे याला मी म्हणेल यू विल बी हॅव 40%. सो जस्ट ऑल्सो विड्थ विल बी 40%. तो पूर्ण एरिया कव्हर होत आहे बरोबर. या पॅरेंटला मी अजून एक प्रॉपर्टी यूज केली. आपण फ्लेक्स रॅप नावाची प्रॉपर्टी बघितली का नाही. ओके ठीक आहे, नंतर बघूया ती. आता इथे सो आता इथे एक कॉन्सेप्ट समजून घेऊया की मला आता हे डिझाईन क्रिएट करायचे आहे. ओके, तर आता इथे डिझाईन क्रिएट करण्यासाठी आपण काय करतो, इथे आपण CSS मध्ये ब्रेक पॉइंट नावाचा कन्सेप्ट आहे. काय कन्सेप्ट आहे ब्रेक पॉइंट. ओके, आता हे ब्रेक पॉइंट कसं असतं, सपोज प्रत्येक जी डिव्हाइस असते तिची साईज वेगवेगळी असते राईट. चला एक रॅन्डम कॅल्क्युलेशन करूया. असं पकडूया की जो डेस्कटॉप असतो त्याची जी साईज असते, आता इथे आपल्याला साईज म्हणजे विड्थ ही कन्सिडर करायची, हाईट कन्सिडर करायची नाही इनिशियली. तर मी इथे काय म्हणजे जे डेस्कटॉपची जी साईज असते ती लाईक 1080 पिक्सल असते. एक रॅन्डम घेतली मी साईज, मॅक्झिमम साईज. त्याच्यावरती डेस्कटॉप म्हणजे डायरेक्ट मोठी स्क्रीन. सपोज लॅपटॉप जर असेल तर ही मॅक्स साईज आहे. मॅक्स साईज किती मॅक्स साईज. जर लॅपटॉपचा विचार केला तर लॅपटॉपची मी मॅक्झिमम साईज सेट करेल लाईक 900. ठीक आहे, रॅन्डम आपण सेट करूया की मॅक्स साईज किती असते 900. तेच मी टॅबलेटची जी साईज असेल मॅक्झिमम साईज, मॅक्झिमम साईज ती किती असेल लेट से 700. आणि जे मोबाईल असतील काय असतील मोबाईल, तो मोबाईलची जी मॅक्झिमम साईज आहे ती मी इथे सेट करतोय. मॅक्झिमम साईज मी किती सेट करेल लेट से 550. हे सर्व पिक्सल व्हॅल्यूज आहेत. ओके, आता मला सांगायचं डेस्कटॉप मॅक्झिमम साईज जर 108 असेल तर त्याची मिनिमम साईज किती असेल या कॅल्क्युलेशन वरून अबाव 900. म्हणजे असं म्हणू शकतोय का आपण की याची मिनिमम साईज ही इक्वल्स टू 900 असेल, म्हणू शकतोय ना. अशीच मिनिमम साईज लॅपटॉपची किती असेल 700. अशीच त्याची मिनिमम साईज किती असेल टॅबलेटची 550. ओके 5. आणि आता मी मोबाईलला काही मिनिमम साईज देत नाही.
तशी 200 पर्यंत आपण देऊ शकतोय, बट इट्स ओके, यू कॅन निग्लेक्ट इट. आता या साईज कोणत्या आहे, हाईट आहे का विड्थ आहे? विड्थ. तर मी असं म्हणेल विड्थ. तर मॅक्झिमम विड्थ आणि मिनिमम विड्थ. सो आय विल फाइंड इट आउट अँड आय विल से चेंज ऑल द साईज टेक्स्ट विथ विड्थ. तर इथे तुम्हाला हे कळेल की आपण डिव्हाइस मिनिमम मॅक्झिमम विड्थ मध्ये कॅल्क्युलेट करतो. किती करतो? मिनिमम आणि मॅक्झिमम. आता असा गृहीत धरूया की डेस्कटॉपसाठी हा कोड मी यूज करतोय, हा माझा डिफॉल्ट कोड आहे. काय झाला हा? डिफॉल्ट. म्हणजे 900 पिक्सल पर्यंत मला हाच कोड हवाय, असाच. बट आता क्लायंटची रिक्वायरमेंट थोडी अशी. यासाठी मी डेव्हलपर्स टूल पहिलं ओपन करेल. ओके, अँड जस्ट आय विल ट्राय टू मॅक्झिमाइज इट. आता क्लायंटची रिक्वायरमेंट थोडी अशी. हे जे ब्लॉक दिसत आहे, क्लायंटला असं हवंय की जेव्हा हे लॅपटॉप वरती असतील तर या ब्लॉकमध्ये 2 ब्लॉकची जी साईज आहे ती 25% हवी. किती पर्सेंट? 25. म्हणजे किती पर्सेंट झाली दोघांची मिळून? आणि एका ब्लॉकची 50% विड्थ हवी लॅपटॉपवरती, अशी क्लायंटची रिक्वायरमेंट आहे. ठीक आहे, मग आपण कन्सिडर करूया. सो आता मी लॅपटॉपसाठी कोड क्रिएट करेल. लॅपटॉपसाठी किती होतं मीन आणि मॅक्स? आणि आपण कशासाठी करतोय? प्रिंटिंगसाठी करतोय का स्क्रीनिंगसाठी करतोय? तर इथे आपल्याकडे एक की असते, एक मीडिया क्वेरी असते, ज्याला म्हणतात सॉरी, एक रूल असतो ज्याला म्हणतात मीडिया. आणि याची एक व्हॅल्यू असते, ती तुम्हाला सेट करायची. कशासाठी? कोणता मीडिया आहे? प्रिंटिंग मीडिया आहे का स्क्रीनिंग मीडिया आहे? सो वी विल से दॅट इट विल बी अ स्क्रीन. ओके. आणि कंडिशन काय आता बघा. सो इट विल बी अ स्क्रीन अँड it must have a minimum value, maximum width as 900, and it must have minimum width of किती? 700. असं जर असेल तर याच्या आतमधला कोड रन झाला पाहिजे. आता आपल्याला काय हवंय? क्लायंटनी काय सांगितलंय? 25. बरोबर, म्हणजे 2 ब्लॉक काय आहे? 25. मग आता 2 वेगवेगळे ब्लॉक न लिहिण्यापेक्षा मी असं लिहू शकतोय का जे सेक्शन आहे ते विड्थ त्याची 25% हवी. ओके. बट जो लास्ट वाला आहे त्याची विड्थ किती हवी आपल्याला? लास्ट ब्लॉकची. सो जस्ट आय विल से ब्लॉक 3 must be width as a 50%. And now you will see that as soon as we minimize the code, बघा जेव्हा तो 90 पेक्षा कमी होईल, फक्त लक्ष ठेवा. चेंज वाटतोय काही? वाटतोय ना? बघा, या दोघांची एक विड्थ आहे आणि तेवढीच 50% याची. बट आता सिनेरिओ असा आहे की जेव्हा टॅबलेट वरती जाणार आहे तर जो बॉटमचा आहे त्याची विड्थ 100% हवी आणि वरच्यांची 50-50%. सो आता टॅबलेटसाठी काय करणार मी? लॉजिक सिमिलर यूज करेल. ओके. बट टॅबलेटसाठी व्हॅल्यू किती आपल्या? 700 आणि येस. सो हियर आय विल जस्ट से 700 अँड देन आय विल जस्ट से 550. अशी जर कंडिशन असेल तर सेक्शन हे 50% हवे आपल्याला आणि ब्लॉक 3 किती हवा आहे? 100%. किती हवा आहे? 100%. सो नाव यू विल सी जसा तो like whenever it will reach to my 700 and less, it must be in that space. पण असं होतंय का? हे का होत नाही? प्रॉब्लेम असा, जेव्हा आपण डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स सेट करतो तेव्हा बाय डिफॉल्ट ती एकाच रो मध्ये काम करते. मग आपल्याला जर एलिमेंटची ऍक्च्युअल पर्सेंटेज हवी असेल तर या केसमध्ये जो फ्लेक्स आहे त्याला आपण म्हणतो फ्लेक्स रॅप ॲज रॅप. आणि आता तुम्हाला हा चेंज दिसेल. ओके. बट आता क्लायंटचं म्हणणं असं आहे
की जेव्हा हा मोबाईलवरती जाणार आहे, तेव्हा मला सर्व 100% हवे. कसे हवे? 100%. So we'll say, okay, no worry, I will use the same media query. आणि या मीडिया क्वेरीमध्ये मी काय म्हणेल, जेव्हा मॅक्स साईज 550 असेल, मिनिमम मला काही प्रॉब्लेम नाही, किती असू द्या, तेव्हा सर्व सेक्शन 100% हवे. नाव सी व्हॉट हॅपन्स. सो जेव्हा आपण एलिमेंट टॅबलेट वरती असेल, त्याचा व्ह्यू वेगळा असू शकतोय, लॅपटॉप वरती वेगळा असू शकतोय, आणि असा नॉर्मली वेगळा असू शकतो. दिस इज कॉल्ड ॲज अ रिस्पॉन्सिव्हनेस. ओके, तर आपल्याला या ब्रेक पॉईंटचा यूज करूनच वर्किंग करावं लागतं. आता जर मी गुगलवर असं सर्च केलं, लाईक रिस्पॉन्सिव्ह डिव्हाइस स्टँडर्ड साइजेस, आणि जर मी ते असं टाईप केलं गिट, तर मला गिट हबचे खूप सारे रिपोजिटरीज मिळतील, ज्यामध्ये रिस्पॉन्सिव्ह साठी किती साईज हवी हे त्यात मेन्शन केलेलं असतं. तर इथे बघा, हे स्टँडर्ड साईजेस. ओके, हे सर्व स्टँडर्ड साईज आहे. आणि यांनी काय केलंय, प्रत्येक साईजसाठी एक वेगवेगळी सीएसएस क्रिएट केली. तर आपण वेगवेगळी सीएसएस पण देऊ शकतोय. ओके, सो हिअर जस्ट आय विल से डिव्हाइस स्टँडर्ड साईज ऑन गिट. तर इथे तुम्हाला खूप साऱ्या साईजेस दिसते. ओके, स्टँडर्ड साईजेस रिस्पॉन्सिव्हच्या. सो सी हिअर आर द स्टँडर्ड साईजेस. आता तुम्हाला हे पण नकोय, तर तुम्ही जस्ट चॅट जीपीटी वरती टाईप करू शकताय. राईट, व्हॉट यू कॅन टाईप ऑन चॅट जीपीटी, like provide me a standard responsive sizes. Okay, with mean and max, mean width and max width. ओके, असं तुम्ही त्याला सांगू शकताय. So chat GPT will provide you that. See, so now it is just providing you in that way. हे तुम्हाला प्रत्येक डिव्हाइसची साईज सांगेल, आणि चांगली गोष्ट अशी आहे की ते कोड पण क्रिएट करून देईल. बट व्हॉट आय वॉन्ट, आय जस्ट वॉन्ट दॅट क्रिएट अ कोड फॉर @media screen ओनली. तर तो तुम्हाला त्याचा कोड क्रिएट करून देईल. ओके, सो यू विल सी फॉर एंटायर पार्ट त्यांनी तुम्हाला कोड क्रिएट करून दिलेला आहे. आता तुम्ही तो यूज करू शकता, आणि हे स्टँडर्ड कोड आहे. आता मला असं नकोय, त्यामध्ये आतमध्ये डिफॉल्ट कोड जो होता, मी म्हणेल लाईक से अवॉइड डिफॉल्ट कोड. अवॉइड डिफॉल्ट कोड इन मीडिया क्वेरी. आता तो कोड नाही देणार मग आपल्याला. त्याने ऐकलं नाही वाटतं माझं. नाही ऐकलं. ठीक आहे, असो. बट आय होप सो यू आर क्लिअर. तर रिस्पॉन्सिव्हचा कोड गेन करणं अवघड नाहीये. तुम्ही प्रत्येक डिव्हाइसला टार्गेट करून खूप प्रॉपरली डिझाईन क्रिएट करू शकता. येते लक्षात? समजलंय? योगी बेटा. ओके, एक थोडं ट्राय करून बघा. ओके,
वर्किंग करू बघा, काय वाटतं बघा. एक 5 मिनिटं मी तुम्हाला देतो. मग आपण एक सिंपलचा मेनू क्रिएट करूया आणि त्यावरती वर्किंग प्रोसेस करून घेऊ रिस्पॉन्सिव्हसाठी. ओके फाईन. सो आता आपण एक मेनू बार क्रिएट करणार आहे आणि त्या मेनू बारवरती वर्किंग करायची आपल्याला. तर कसं करणार आहे? तर यासाठी मी एक लोगो कॉल करेल. ओके, जस्ट आय विल यूज वन लोगो. आणि या लोगोसाठी जस्ट मी गुगलवरती टाईप करेल लाईक से लारावेल. अँड हिअर जस्ट आय विल यूज अ लोगो ऑफ लारावेल. ओके, एक लोगो यूज करूया. हा लोगो मी ॲज इट इज पेस्ट करेल. नंतर मी म्हणेल अनऑर्डर लिस्ट आणि एक एल आय क्रिएट करेल मल्टिप्लाय बाय 4. ओके, आणि तिथे मी म्हणेल अँकर सॉरी होम. So this li will also have multiply by 4. It will have a child as anchor, which will have href equals to double quote hash. ओके, तर ह्याला क्रिएट झाले. त्याच्यामध्ये अँकर टॅग पण आहे. चला कंटेंट ऍड करूया. सो हिअर जस्ट आय विल से होम, about, contact, and last will be team. तर UI असा दिसेल थोडा तुम्हाला. तर पहिलं फुल स्क्रीन करूया. तर फुल स्क्रीन मध्ये तुम्हाला UI थोडा असा दिसेल. ओके, हे असंच ठेवू का फुल स्क्रीन करू? ओके, आता ठीक आहे. आफ्टर दॅट जस्ट आय विल से अ क्लास ॲज अ मेन्यू. आणि इथे मी एक क्लास ऍड करेल विच विल बी अ क्लास ॲज अ हेडर. चला या हेडरला आता क्रिएट करूया. सो बघा, येथे मी सर्वात टॉपला एक कोड लिहिल आणि त्या कोडला मी काय म्हणेल, जस्ट आय विल से हेडर विल हॅव डिस्प्ले ॲज अ फ्लेक्स जस्टिफाय कॉन्टेंट स्पेस बिटवीन. तर ते लेफ्ट राईटला जातं. आता मला काय हवंय, इथे थोडी पॅडिंग हवी. सो आय विल जस्ट से पॅडिंग ऑफ 1 रेम फ्रॉम ऑल द साइड. पॅडिंग क्रिएट झाली. लास्ट विल आय विल जस्ट से अलाइन आयटम ॲज सेंटर. तर ते परफेक्ट सेंटर राहील. आफ्टर दॅट जस्ट आय विल टार्गेट दॅट मेनू as a display as a flex, list style as none, and just I will say that every menu will have the li where I just want to give margin as a top bottom nothing but left right 1 rem. ओके, त्यानंतर मी ह्याच एल आय मध्ये टार्गेट करेल की याच्या आतमध्ये अँकर टॅग आहे. या अँकर टॅगला टेक्स्ट डेकोरेशन नको आहे. ओके, आणि प्रत्येक अँकर टॅगला मी एक कलर ऍड करेल. सो आय विल जस्ट से कलर मस्ट बी लाईक से ब्ल्यू वॉयलेट. ठीक आहे, त्यानंतर जेव्हा मी या एल आय वरती होवर करेल, when we will hover on this li, I just want text transform, I just want transform translate y to -10 पिक्सल. तिथे होवर केल्यानंतर हा वरती मूव्ह. ओके, the next will be just I will say this li will have transition, okay, as a property. What is the property? Transform, not a translate. And just I will say transition duration must be 0.5 second. ओके, थोडंसं जास्तच वरती जातोय तो. सो विल मेक इट 5 पिक्स. इट जस्ट लुक्स परफेक्ट. बट आता आपल्याला कसं हवंय,
जेव्हा ही साईट मोबाईलवरती आहे, सॉरी लॅपटॉपवरती, तेव्हा पण ठीक आहे. पण जेव्हा हा टॅबलेटवरती येणार आहे, इथे पण ठीक आहे. बट जेव्हा मोबाईल फोनवरती येणार आहे, तेव्हा मला हा मेनू नकोय. काय हवं आपल्याला? मेन्यू नकोय. कुठे? मोबाईलवरती येणार तेव्हा. सो मी असं करेल, मी म्हणेल की हा जो हेडर आहे मोबाईलवरती आपल्याला नकोय ना. सो व्हॉट विल डू, जस्ट आय विल से मेन्यू डिस्प्ले ॲज, व्हेरी गुड, आणि हा गायब होऊ जाईल. ओके. बट इथे आपल्याला एक पार्ट हवाय, ज्याला म्हणतात हॅमबर्गर मेन्यू. काय म्हणतात? हॅमबर्गर मेन्यू. सो आय विल जस्ट सर्च फॉर हॅमबर्गर मेन्यू. सॉरी, हॅमबर्गर मेन्यू आयकॉन. तर इथे बघा, मला हॅमबर्गर मेन्यूचे खूप सारे आयकॉन्स आहेत. यापैकी मी कोणता पण आयकॉन यूज करू शकते. बट व्हॉट विल डू, आय विल जस्ट गो विथ फॉन्ट ऑसम 4.7. आणि इथे फॉन्ट ऑसम मध्ये, तर मी इथे 4.7 ला जर गेलो, फॉन्ट ऑसम 4.7, तर ऍक्च्युली फॉन्ट ऑसम मध्ये हा हॅमबर्गर मेनू आहे. जस्ट तुम्हाला हा कोड यूज करायचा आहे. तर मी हा कोड कुठे यूज करेल? जस्ट आय विल यूज इट ओव्हर हियर. ओके. बट इन्स्टेड ऑफ इटॅलिक एलिमेंट आय विल जस्ट से स्पॅन टॅग, और जस्ट आय विल यूज बटन. काय यूज करेल मी? बटन. इन्स्टेड ऑफ दिस आय विल जस्ट से बटन. ठीक आहे. तर हा मोबाईलवरती असा दिसेल. सध्या दिसत नाही. चला याला थोडंसं डिझाईन ऍड करूया, किंवा जस्ट मी काय करेल, सीडीएन ऍड करेल. व्हॉट आय विल ऍड? सीडीएन JS. Let's add it. And just I will search for font awesome. Version will be. Let's copy this tag. Let's bring it over here. Let's paste it. And now you will see it's there. दिसतोय? बट मला ते बटनचं डेकोरेशन नकोय. ओके. सो व्हॉट वी कॅन डू, जस्ट मी म्हणेल की इथे लाईक जस्ट आय विल यूज दॅट नेम. व्हॉट वॉज द नेम? हॅमबर्गर मेनू, राईट? हेच यूज केलं होतं आपण. सो जस्ट आय विल से दॅट की इथे बटन जो आहे त्याला एक क्लास ऍड करूया. क्लासचं नाव आहे हॅमबर्गर मेन्यू. आणि आता या क्लासला टार्गेट करूया. तर मी सर्वात वरती हे लिहिल की हा हॅमबर्गर मेन्यू, मला बॉर्डर नकोय. ओके. अजून काय हवंय आपल्याला? बॅकग्राऊंड नकोय. बॅकग्राऊंड कलर विल बी, येस, बॅकग्राऊंड कलर विल बी ट्रान्सपरंट. अजून काय नको आपल्याला? लाईक whenever we hover on it, I don't want outline also. Not hover, when we click. So I will just say outline none. Okay, and just I will say color will be like say a red color. You will see it will give that one effect. So let's a font increase करूया. So I will just say font size must be 1.5 rem. झाला मोठा, अजून मोठा करूया 2 rem. ते काय होतं, आउटलाईन जेव्हा आपण जर मी बटनवर क्लिक केलं तर ते आपल्याला असा एक फोकसचा एक वेगळाच इफेक्ट दाखवत ते. तर ते नको, ती ऍक्च्युली आउटलाईन राहते, त्यामुळे मी काढून टाकली ती. काही वेब ब्राउझर होती, होतं काही नाही होत. बट आता प्रॉब्लेम काय, जेव्हा मी मोठ्या स्क्रीनवर जाईल तरी पण हा हॅमबर्गर दिसतोय. असं हवंय का आपल्याला? नकोय. तर मी ते म्हणेल हॅमबर्गर डिस्प्ले ॲज अ नन. केव्हा? जेव्हा तो बाय डिफॉल्ट असेल तेव्हा. आणि त्यानंतर मी म्हणेल छोट्या स्क्रीनवरती मला हॅमबर्गर काय हवाय? हवाय तो. सो आय विल जस्ट से डिस्प्ले ॲज अ. So now you'll see on big screen it will be not there, but on small screen it will be there.
हे बघ, बिग स्क्रीन म्हणजे मोठी जेव्हा स्क्रीन असेल तेव्हा तुला आयकॉन हवाय का? हवाय का तो आयकॉन? नाही ना. मग आपण काय म्हणणार की आता बिग स्क्रीन म्हणजे कोणती? लॅपटॉपच्या वरती आपली, बरोबर ना? बरोबर की नाही? म्हणजे डिफॉल्ट कोड. बिग स्क्रीन म्हणजे डिफॉल्ट कोड जो आपण करतोय. तिथे मी म्हणेल की मला डिस्प्ले ॲज अ नन हवा. म्हणजे काय, तो हॅमबर्गर दिसला नाही पाहिजे. त्यामुळे मेनू बघ परत त्याच पॉईंटला गेले. बट आफ्टर दॅट व्हेनेवर इट विल रीच टू मोबाईल फोन, ऑटोमॅटिक द मेनू आर हिडन अँड द हॅमबर्गर इज ऍक्टिव्ह. मग याच्या क्लिक केल्यानंतर आपल्याला तो मेनू हवा आहे, बरोबर ना? ते आपण जावास्क्रिप्ट मध्ये करू शकतो. बट हा, आता तुम्हाला असं वाटतं की मोबाईल एक्झॅक्टली मोबाईल रिस्पॉन्सिव्ह झालाय, वाटतो ना? हा, नाही इथे बघा, इथे या कोडला जास्त प्रायोरिटी असेल. हा, पण नाही इथे म्हणतोय का तू हे मिन मॅक्सचे? हे बघ, हे बघा लक्षात घ्या, हा जो कोड आहे ना, हा तेव्हाच रन होईल जेव्हा साईज इथे मॅच होईल. हा, साईजच्या बाहेर नाही लिहायचा, त्याच्या आतमध्ये कोड लिहिला, त्यामुळे त्याचा साईजला तो मॅप करतो. आलं लक्षात? रिस्पॉन्सिव्हनेस खूप सोपा कॉन्सेप्ट आहे, बट याचा प्रॉब्लेम असा आहे, तो जर कळाला नाही तर तो खूप क्रिटिकल आहे. कारण कोणत्या एरियामध्ये तुम्हाला काय हवंय हे तुम्ही डिसाईड करू शकताय. जे नकोय त्याला डिस्प्ले नन करा, जे हवंय त्याला डिस्प्ले फ्लेक्स करा. दॅट्स इट. समजलं समर्थ? त्याची प्रॅक्टिस करा, ट्राय करा. उद्याचं लेक्चर 5 वाजता शार्प असेल. ओके.